नमस्कार, मी राजू राणे. एक होतं माळीन चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक. मी दत्तात्रय गायकर, एक होतो माळींचा लेखक दिग्दर्शक. नमस्कार, मी अश्विनी कासार. एक होतं माळीण या चित्रपटात मी एका अतिशय छान भूमिकेतनं तुमच्या समोर येतेय. नमस्कार, मी अनुज ठाकरे, एक होतं माळीन या सिनेमातला एक अभिनेता. मी अजय, तुमचं खूप खूप स्वागत करतो मराठी सिनेयोगमध्ये. आपण आत्ता प्रेक्षकांशी संवाद साधणार आहोत आणि बरेच प्रेक्षकांचे प्रश्न जे आहेत ते मी तुम्हाला विचारणार आहे या संवादातून. ओके, आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथम जे रायटर डायरेक्टर आहेत राजू राणे सर, दत्ता गायकर सर यांच्यापासून, कारण की मी तुम्हाला जो हातात माईक दिलेला आहे त्याला एक लाकडाचा चमचा लावलेला आहे. ते तुमचं बजेट आहे. या बजेटमध्ये तुम्ही एवढा मोठा शिवधनुष्य पेलायचा आहे की बाबा जो मराठीतला पहिला नैसर्गिक आपत्तीवर आधारित चित्रपट बनवायचा आहे. तर हे कसं जमलेलं आहे हे थोडक्यात आम्हाला सांगा. आम्ही विषय जसा घेतलेला आहे ना, तर आम्हाला आपोआपच मदतीचे हात आलेत पुढे. म्हणजे आपलं बजेट काही 50 कोटी आणि 100 कोटी असं काही मराठी सिनेमाला मिळत नाहीये. पण ही संकल्पना आणि हा जो कंटेंट आहे, ही जी असा जो चित्रपट बनवायचा जेव्हा विचार केला, जेव्हा मी खूप लोकांना भेटलो, तर त्यांना खूप वेगळं काहीतरी करतोय आणि आम्ही पण त्याचा एक भाग होऊ शकतो आणि त्याने आम्हाला मदतीचा हात पुढे केला. म्हणून ते तुमचं जे आहे आज कमी बजेटमध्ये खूप चांगला प्रयत्न केला, तर ते याच्यामुळे घडलेलं आहे. आणि याच्यामध्ये VFX खूप असणार आहे. येस येस. तर तो पार्ट डिझाईन करणं हे तुम्ही आधी केलं होतं की हा पहिला प्रयत्न आहे तुमचा? चित्रपट मी सांगतो. ॲक्च्युली VFX करायचं हे तर ठरलेलंच होतं. त्याआधी आम्ही सगळं स्टोरी बुक वगैरे सगळं तयार केलं होतं, स्टोरी बोर्ड. आणि त्यानंतर मग राजूचं सर्च चालूच होतं VFXबद्दल. त्याला खूप वेळ आहे अभ्यास करायचा आणि आम्ही वेड्यांचे वेडे आहोत. त्यामुळे एकत्र जोडी जमली आणि VFXचं खूप छान काम झालेलं आहे या चित्रपटामध्ये असं आम्ही म्हणतोय. पण नंतर तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्हीच सांगायचं आहे. मी आत्ता कलाकारांकडे येणार आहे. कलाकारांचा अभिनय अशा चित्रपटांमध्ये खूप महत्त्वाचा असतो, कारण की जोपर्यंत तुम्ही ॲज अ फॅमिली किंवा ॲज अ गावकरी म्हणून पोर्ट्रे करत असतात ते नॅचरल ॲक्टिंग असते. आपल्याला माहिती असतं की समोर कोणीतरी अभिनय करण्यासाठी असणार आहे. बट जेव्हा आपत्ती येते आणि त्यावेळेला तुम्हाला ॲक्टिंग करायची आहे आणि त्यावेळेला तुम्हाला कदाचित ग्रीन स्क्रीन असणार आहे, काय कुठे घडणार आहे माहिती नाही आहे, त्यावेळेचं प्रशिक्षण वगैरे तुम्हाला काही मिळालं डायरेक्टरकडून? कसं काय इनपुट्स मिळत होतं याबद्दल थोडं सांगा मला. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर आधी अनुजने द्यावं, कारण त्या पद्धतीचं काम त्याच्या पात्राच्या बाबतीत जास्त घडलंय. त्यामुळे अगदीच नक्कीच अगदीच. नक्कीच. मी तर म्हणतो की ज्यावेळी म्हणजे जेव्हा आपण ना आपल्याला अक्कल नसते ना, तेव्हा आपण नक्कल करायची. आम्ही नक्कल केली आहे त्यांची. कारण एक एक गोष्ट आम्हाला काय केली पाहिजे याचं प्रशिक्षण जे तुम्ही म्हणालात ते त्यांनी दिलेलं आहे. कारण अशा सिच्युएशनमध्ये आजपर्यंत आपण कधी सापडलोच नाहीये, तर आपण इमॅजिनच नाही करू शकत. तर इमॅजिन करायला शिकवलं त्यांनी. कारण इतक्या म्हणजे मी म्हणतो की इतक्या चिखलात म्हणा किंवा इतक्या गोष्टी घडल्या आहेत सिनेमामध्ये, त्या कशा घडणार आहे याचं पूर्ण व्हिज्युअल त्यांना होतं. तर त्यांनी आम्हाला ज्या ज्या पद्धतीने सांगितल्या ना, त्या पद्धतीने आम्ही करत गेलो आणि मला असं वाटतं की त्या पद्धतीने करत गेलोय ना, म्हणूनच हे बेस्ट झालं असावं असं मला वाटतं. अश्विनीने सांगावं, तिला किती लेयर्स वेगवेगळ्या ट्राय करायला मिळालेल्या आहेत इमोशन्सच्या त्या चित्रपटामध्ये. मला खूपच वेगवेगळ्या छटा मिळाल्यात करायला आणि सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंजिंग भाग त्याच्यातला असा होता की एक गाणं आहे आमचं, रोमॅन्टिक सॉन्ग आहे, जे डुएट सॉन्ग म्हणूयात आपण रोमॅन्टिक म्हणण्यापेक्षा, जे जावेद अली सर आणि माझी खूप छान मैत्रीण आनंदी जोशी या दोघांनी ते गायलंय. आणि त्या अख्ख्या गाण्यात माझा आणि आमच्या सिनेमाचा जो नायक आहे प्रशांत मोहिते, तो आत्ता इथे नाहीये, पण आम्हा दोघांच्या एका पूर्ण जर्नीवर आधारित ते गाणं आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या गाण्यात एखादा प्रवास दाखवतो, तेव्हा कलाकारांकडे एक्सप्रेस होण्यासाठी एक एक
सेकंदाचा सुद्धा वेळ आपल्याला जास्त वाटेल एवढा कमी वेळ असतो. तर त्या ह्याच्यात जास्तीत जास्त एक्सप्रेस करून त्या गाण्याचा अर्थ पोहोचवणं हे त्या मोन्टाजेसमध्ये किंवा हे त्या गाण्यामध्ये जे शूट झालंय ते मला जास्त चॅलेंजिंग वाटलं. या व्यतिरिक्त चित्रपटाचा आपत्तीपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जी लव्ह स्टोरी येते ती एक साधी आपल्या आजूबाजूला घडणारी, पण आजवर तिला तितकं कोणी फोकस केलंय असं मला वाटत नाही. त्यामुळे ते ह्या चित्रपटाच्या निमित्ताने ती एक लव्ह स्टोरी फोकस झाली आहे. आणि एक म्हणतो ना आपण की आनंद जितका स्ट्रॉंग असेल तितकं पुढे येणारं दुःख जास्त लागतं. तर तो जो कॉन्ट्रास्ट आमच्या सिनेमामध्ये दिसणार आहे तो खूप इंटरेस्टिंग होता आणि तो साकारायची जबाबदारी माझ्याकडे आणि प्रशांतकडे होती. त्यामुळे लोकांना तिथपर्यंत घेऊन जाणं, त्यांना त्या गावाचाच एक भाग बनवणं आणि पुढे त्यांना ही आपत्ती त्यांच्यावरच जणू काही कोसळली आहे की काय असं वाटायला लावणं हे माझ्या व्यक्तिरेखेचं काम होतं, जे साकारण्याचा मी प्रयत्न केलाय. खूप खूप छान बोललेली आहेस तू, कारण की थँक्यू. असे चित्रपट बघायला येणारा प्रेक्षक यासाठीच येणार आहे की तो जर एनग्रोस झाला त्या कथानकामध्ये आणि त्यानंतर जी आपत्ती येणार आहे त्यानंतरच त्याचं यश बेसिकली असणार आहे की तुम्ही त्या प्रेक्षकांना किती ते रिअलिस्टिक आणि किती ते आपलंपणे देऊ शकतायत ते. आणि त्यानुसार मला तरी वाटतं याचं प्रोडक्शन डिझाईन किंवा मेकअप या गोष्टी सगळ्या झालेल्या असणार आहेत. तर ते किती चॅलेंजिंग होतं, म्हणजे तुम्ही याचा काही अभ्यास केला होता का? आधीचे काही चित्रपट असतील नैसर्गिक आपत्तीवर ते किंवा डॉक्युमेंटरीज या विषयावर काही अभ्यास केला होता का जेव्हा ह्या डिपार्टमेंट्समध्ये काम करणं होणार होतं? खूप खूप अभ्यास केलाय ऍक्च्युली. टायटॅनिक नावाचा सिनेमा होता ना, टायटॅनिक नावाचा सिनेमा, करेक्ट. तिथूनच मला असं काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे, म्हणजे हो, असं काहीतरी करायला पाहिजे. तिथूनच माझ्या डोक्यात विचार होता. अभ्यास खूप करावा लागला, कारण VFX नावाची जी गोष्ट आहे ती ऍक्च्युली दिग्दर्शक म्हणून किंवा लेखक म्हणून खूप गरजेची आहे. ते शिकणं किंवा ते जाणून घेणं बेसिक का होईना, कारण ते शिकल्यानंतर आपल्याला त्या बजेटची गणितं मांडता येतात, ते आपल्या लिखाणामध्ये येतात. तो खूप अभ्यास केलेला आहे, एडिटिंग पासून, संगीतापासून, VFX पासून सगळ्याच गोष्टीचा अभ्यास खूप करावा लागला. तेव्हा कुठेतरी याच्यामध्ये हात घालता आला आणि ते आज तुमच्यासमोर पडद्यावर येतंय 24 जुलैला. तुम्ही बघा आणि सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे VFX किंवा टोटली त्याचं डिझायनिंग, गाव बनवलेलं आम्ही सगळं, हे तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की कळवा मला. आणि तुम्हाला एक प्रश्न असणार आहे सगळ्यांना की नैसर्गिक आपत्ती आहे, निसर्गावर सगळं खापर फोडलं जातं बेसिकली, तर तुम्ही अशा वेळेला फक्त निसर्गाला याचा दोष द्याल की माणसांनी पण काहीतरी बाबा रिस्पॉन्सिबली वागलं पाहिजे प्रत्येक वेळेला, याबद्दल पण काही बोलाल? बघा, निसर्ग निसर्गाच्या ठिकाणी असतो, माणूस माणसाच्या ठिकाणी असतो. आपण झाडावर चढलो आणि त्याच्या जर नाजूक फांदीवर जर गेलो तर आपण नक्की ती फांदी तुटून पडणार आहोत. तर प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्यायला पाहिजे. आता ह्या दुर्घटना घडतात ना, याची वेगवेगळी कारणं आहेत. मला असं वाटतं आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे. निसर्गाला दोष देणं चुकीचं आहे असं मला वाटतं. मला तर असं वाटतंय की चुकी कोणाची यावर आत्ता बोलण्यापेक्षा या चित्रपटात तुम्हाला नक्की कळेल की कशामुळे काय होतं. कारण चुकी प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची असते. निसर्गाने एखादं चुकून झाड पडलं, त्या ॲक्सिडेंटमध्ये माणूस जातो, त्यात माणसाची चुकी नसते. आणि ज्या वेळेला आपण काहीतरी करायला जातो आणि होतं भलतंच, तेव्हा ती माणसाची चुकी असते. अशा प्रकारच्या दुर्घटना होत असतात. त्यामुळे चित्रपट बघा. आम्ही काय संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे हा चित्रपट बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल. सत्य घटना जेव्हा पडद्यावर येते तेव्हा त्याच्यामध्ये मुख्य हेतू हाच असतो की हे घडलं, हे अशा अशा पद्धतीने घडलं आणि आम्ही ते तुमच्यासमोर अशा अशा पद्धतीने मांडतोय. शिकण्याचा ह्याच्यातनं आम्ही सगळ्यांनी एकच प्रयत्न केला किंवा आम्हा सगळ्यांचं मत सगळ्यात शेवटी असंच ठरलं की आपल्याला जे मिळालंय, आपल्याकडे जे आहे ते घेऊन जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रत्येकालाच ते मिळतं असं नाही. ज्यांना ते मिळत नाही त्यांच्याबद्दल जरूर सहानुभूती वाटते, काहीतरी त्यांच्याबद्दल वाटतं.
पण असंही नाही म्हणू शकत की मी त्यात हम्म. नव्हते. ते कुठल्याही संवेदनशील मनाचं लक्षण नव्हे. त्यामुळे जितकं जास्त आपण भावनिकदृष्ट्या या पद्धतीच्या कलाकृतीकडे बघू, तितकं आपण माणूस म्हणून जास्त समृद्ध ठरतो, असं मला वाटतं. मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट जेव्हा अति होते ना, तेव्हा हा प्रसंग घडतो. आपल्याला जगताना काही मर्यादा दिल्या आहेत, आपण जर त्या पाळल्यात ना, तर हे असं कधी होणारच नाही. सो आपणही छान जगू आणि निसर्गालाही त्याचं काम छान पद्धतीने करू देऊ, एवढंच मला वाटतं. सर्व प्रेक्षकही ॲग्री करतील आणि मीही ॲग्री करेन याच्यावर की 2026 हे वर्ष प्रेक्षकांनी गाजवलेलं आहे मराठी चित्रपटांना मोठं करण्यासाठी. आपण पहिल्या 6 महिन्यातच पाहिलेलं आहे की खूप छान छान चित्रपट, वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट आलेले आहेत आणि त्यात आत्ता माळीण, एक होतं माळीण या चित्रपटाची भर पडणार आहे. तर नक्कीच नैसर्गिक आपत्तीवर पहिला मराठी चित्रपट आहे. हे सगळं क्रेडिट तुम्हालाच मिळणार आहे. तर प्रेक्षकांना हा चित्रपटगृहात पाहण्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? आम्ही अतिशय वाट बघून, अतिशय खडतर समस्यांना तोंड देऊन तुमच्यापर्यंत आमच्या मनातली एक गोष्ट आणि सत्य घटनेवर आधारित एक घटना आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. 24 जुलै 2026 या दिवशी महाराष्ट्रभर आमचा सिनेमा प्रदर्शित होतोय, ज्याचं नाव आहे एक होतं माळीण. हा सिनेमा जरूर चित्रपटगृहात जाऊन बघा. आम्हाला खात्री आहे की तुमचा अपेक्षाभंग निश्चित होणार नाही आणि तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमचे आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 24 जुलैसाठी. थँक्यू.